तर इथे आपले तिलगुल तयार आहेत. मस्त असे दिसतात. तर इथे सिनोचं बघा काय झालंय. पेन पेन्सिलचं त्याचा कलेक्शन आहे. कलेक्शन आहे तो दाखवणार आहे आपल्याला. दाखव कुठल्या कुठल्या काय आहे. तर अशी आपली हेल्दी थाली रेडी आहे. इथे आता आपली ग्रेव्ही तयार आहे. ही आता याच्यात गार्निशिंगसाठी मी टाकते वरून स्प्रिंग ऑनियन. हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आज आहे मंडे आणि काल तुम्ही बघितला असाल माझा व्लॉग. ते द्रोणागिरीमध्ये गेलेलो. तर तो 21 दिवसाचा काहीतरी महोत्सव आहे, म्हणजे 21 तारखेपर्यंत आहे. तर तुम्हाला पण कोणाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू करा. आता आपण घरातली कामं करूया. चला. त्यांचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आता मी चहा प्यायला बसले. तर चला या चहा प्यायला सर्वांनी. आता सिनोला स्कूलमध्ये सोडून आलेलो आहे आणि आपल्याला माहितीच आहे आता 2 दिवसानंतर मकर संक्रांती येणार आहे. तर त्यासाठी तिलगुल वगैरे मी बनवणार आहे. तर ती कशी बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्या अगोदर मी काय करणार आहे, जेवण वगैरे सर्व बनवून घेणार आहे. इथे मी एक तुमच्यासोबत न्यू रेसिपी शेअर करते. शेकटांच्या शेंगांची आपल्याला आमटी बनवायची आहे. तर या शेंगा घ्यायच्या आहेत अशा, सालं काढायची गरज नाही, याला अखंड घ्यायच्या अशा. आणि मी हा 1.5 टोमॅटो घेतला आहे, लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या आणि आता हे आपण बॉईल करून घ्यायचं आहे. एक कांदा टाकायचा याच्यामध्ये, एक कांदा टाकूया आपण मीडियम साईजचा. आणि हे कोथिंबिरीचे दांडे असतात ना ते. तर मस्त असं आता याला आपण बॉईल करून घेऊ. बॉईल करताना अजून याच्यात एक गोष्ट राखायची आहे, ती म्हणजे मीठ आणि हळद. तर चला हे मी टाकते आणि मग बॉईल करत ठेवते. तर इथे बघा असं आपण बॉईल करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण थंड झालं की आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ हे सर्व. आणि त्याच्यासोबतच आपल्याला कोथिंबीर, पुदिना, थोडासा आंबा टाकायचा आहे. तर चला हे थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये वाटून घेते. तर असा आपण हा सूप करून घ्यायचा आहे. गाळणीमधून हे सर्व मिश्रण टाकून आपण आता असा सूप तयार केलेला आहे. आता याला आपण फोडणी देऊया. हा असा पिला तरी सूपसारखा म्हणजे चांगला असतं, हेल्दी असतं. तर चला आता आपण याची आमटी बनवायची म्हणून येते कढईमध्ये आता आपण तेल गरम करत ठेवू. कढई गरम करत ठेवू आणि आपण याच्यात घीच टाकूया, तेल नाही टाकायचं. थोडीशी आपण ही रेसिपी हेल्दी करूया. तेल गरम झाला की त्याच्यात मग आपण जिरा टाकू आणि हळद, मिरची पावडर म्हणजे आपला मसाला आणि हिंग थोडासा. तिथे आपला घी गरम झालेला आहे. थोडासा त्याच्यामध्ये जिरा टाकूया, हिंग टाकू, त्याच्यानंतर थोडीशी हळद. आपण उकडताना हळद टाकलेली आहे म्हणून थोडी टाकायची आहे. 1 चम्मच आता आपण मसाला घेऊ आणि मीठ पण टाकायचं आहे. नाही तर मी टेस्ट करून अगोदर बघायचा. जर मीठ कमी वाटलं, आपण अगोदरच उकडताना टाकलेलं आहे म्हणून मीठ कमी वाटलं तर मग घाला, नाहीतर राहू दे. तर माझ्यात कमी वाटला म्हणून मी आता घालते थोडासा. इथे आपला तडका तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला हे बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण मसाला. आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा घट्ट होईपर्यंत, जेवढा आपल्याला घट्ट पाहिजे तेवढा होईपर्यंत याला आता आपण उकळवत ठेवायचं आहे. त्यामुळे आपलं हे सूपसारखं रेडी होईल, किंवा आमटी पण याला आपण बोलू शकतो. आमटी पण रेडी होते आपली. चला इथे आता बॉईल होईपर्यंत आपण वेट करूया. बघा मस्त असा घट्ट आता उकळ आलेला आहे. आणि आपल्याला किती घट्ट पाहिजे हे बघायचं आपण. आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे 2 चम्मच.
अजून मला घट्ट हवं आहे म्हणून मी थोडी वेट करते आणि त्याच्यानंतर मग असे टॉमॅटो उभा चिरायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे. खूप हेल्दी अशी ही डिश आहे आणि सोबतच मी बनवले आहे ते मटकी मूग आहे ते मोड आलेले, त्याची सुकी भाजी केली. इथे आपला राईस बनवलेला आहे, सकाळी भाकरी खाल्लेल्या म्हणून आता भातच केला आहे. तर चला हे घट्ट झालं का आपण मी टोमॅटो घालू. आता मी याच्यामध्ये टोमॅटोच्या कपच्या आपल्या घातलेल्या आहेत. मस्त मोठा उकळ आला की मग आपण गॅस बंद करू. आपली रेसिपी रेडी आहे. इथे आता आपली ग्रेव्ही तयार आहे ही. आता याच्यात गार्निशिंगसाठी मी टाकते वरून स्प्रिंग ऑनियन आणि बघू शकता तुम्ही कसला दिसते. नक्की घरी ट्राय करून बघा. तर अशी आपली हेल्दी थाली रेडी आहे. तर इथे बघा तिळगुळचं साहित्य काय ते तिळगुळ, हे डाळ भाजलेली आणि हे शेंगदाणे आणि गुळ. तर एवढ्या गोष्टी आपल्याला लागतील. तर हे अगोदर आपण भाजून घेऊया या 3 गोष्टी. ते कढई गरम करत ठेवलेली आहे. तर चला पहिले शेंगदाणे भाजून ठेवते कारण मग ते थंड होऊन आपल्याला पुन्हा त्याची सालं काढायची म्हणून ही पहिले आपण भाजून घेऊया. तर मी 1 वाटी या मेजरमेंटने 1 वाटी घेतली शेंगदाणे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर चला हे पहिल्यांदा आपण भाजून घेऊ. इथे आता शेंगदाणे आपले भाजून झालेत. मी थंड करत ठेवते कारण याच्या पहिला सालं काढायचे. आणि तर हीच 1 वाटी आपण आता ते डाळ घेतलेली आहे ही. तर ही पण आपण आता व्यवस्थित भाजून घेऊया. इथे आता आपली डाळ पण भाजून झालेली आहे. वर इथे मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी हे 1 वाटी आपण शेंगदाणा आणि डाळ घेतलेली आहे. तर आता हे मस्त मंद आचेवर मी भाजून घेत आहे. इथे आपले तीळ आता भाजून झालेले आहेत. आता हे शेंगदाणे ते साफ करून घेते मी. तर इथे आपले शेंगदाण्याचे सालं काढून झालेले आहेत. तर मी याला थोडंसं क्रश करते. जास्त आपल्याला हे नाही करायचं म्हणजे पावडर नाही याची करायची, त्यामुळे थोडासा क्रश करते नंतर तुम्हाला. ते सिनोचं बघा काय झालं आहे. पेन पेन्सिलचं त्याचं कलेक्शन आहे. 22 कलेक्शन आहे. तो दाखवणार आहे आपल्याला. दाखव कुठल्या काय आहे. 20 पॉईंटच्या 1 2 3 4 5 6 7. हे 2 नवीन घेतलं आता त्या बाजूला होतं. आता 7 पॉईंटच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ही नवीन आहे 11. ओके 11 आहे ते आणि हे 7 आहे. आणि ते काय आहेत. हां हे काय. ही पेन पेन्सिल आहे. आणि ते 3 काय आहेत ते. ही पण पेन पेन्सिल आहे. हे 5च्या 5.3 आणि हे दुसरं आहे. ओके मग आता अजून किती घ्यायचे आहेत. 100. हां 100 होईपर्यंत अजून इथं आहे बॉक्स. चला आता याचा झाला की काय दाखवायचं वेळ दाखवून झालं. ही त्याची प्रॉपर्टी आहे. लहान मुलांची ही प्रॉपर्टी असतं. तर चला आपले हे बघा इकडे मी करून घेतलेले आहेत. झालं आता हे. आता हा गूळ मी ठेचून घेतलेला आहे आणि या कढाईमध्ये आपण टाकू. टाकल्यावर दाखवते. तर अशा प्रकारे आपला हा गूळ आहे तो मेल्ट होत आहे बघा. याच्यात आपण थोडीशी वेलची पूड पण टाकू. बनवली ती टाकते याच्यात. ते वेलचीची पूड टाकली. थोडंसं पाणी टाकू चिपकायला नको म्हणून. आणि लवकर मेल्ट होते पाणी टाकल्यावर. जास्त नाही टाकायचं, थोडासाच टाकायचं आहे. आता इथे 1 चम्मच मी घी पण टाकणार आहे. तर चला टाकल्यावर दाखवते. तर इथे मी 1 चम्मच घी टाकलेलं आहे.
आता हे सर्व मेल्ट झालं की मग हे सर्व आपण याच्यात मिक्स करून घेऊ. आता हे गुलामध्ये मी टाकलं आहे आणि मिक्स करून घेते व्यवस्थित. त्याच्यानंतर लगेचच आपल्याला थोडे थंड झाल्यावर लगेच आपण ओलायला घेऊ. चला आता मी पूर्ण मिक्स केल्यावर दाखवते. तर इथे आपला आता तिळगुळचं म्हणजे करून झालेलं आहे मिक्स. आता मी लाडू बनवून घेते. तर इथे आपले तिळगुळ तयार आहेत. मस्त असे दिसतात बघा. हे अर्धा किलोचे बनवले, अर्धा किलो तीळ आहेत आणि बाकीचं आहे दुसरा. तर बघितले असाल तुम्ही कसे तिळगुळ वगैरे मी बनवले ते. तर तुम्ही पण असेच बनवत असाल तर तुम्ही पण आता म्हणजे मकर संक्रांती जवळ आलेली आहे तर तिळगुळ बनवण्याची तुमची पण तयारी चालू असेल. तर आज माझं म्हणजे बनवून झालेलं आहेत आणि संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून झाली, जेवणं वगैरे करून झालीत. आता सिनोची येण्याची वाट बघते. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.